काँग्रेसचे माजी मंत्री आणि आमदार अस्लम शेख आपल्या सोबत आहे। मराठी हिंदीचा जो वाद पेटतोय त्याबद्दल तुमची नेमकी भूमिका काय आणि ज्या पद्धतीने हा वाद वाढत चाललेला आहे त्याबद्दल काय म्हणाल? मराठी आणि हिंदीमध्ये कुठलाही वाद नाही। दोन्ही लँग्वेज या देशाची आहेत, राज्याची आहेत, त्यामध्ये वाद कसला? महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही राहतात तर तुम्हाला शिकलंच पाहिजे। शेवटी तुम्ही तुमच्या मुलांना इंग्लिशमध्ये का टाकता की जेव्हा ते विदेशमध्ये जातील किंवा दुसऱ्या राज्यामध्ये जातील तर त्यांना समजलं पाहिजे। आणि मराठी शिकणं काय चुकीचं थोडी आहे, सगळ्यांनी शिकलं पाहिजे, चांगली भाषा आहे। पण ज्याला मराठी येत नसेल आणि तुम्ही त्याला मारहाण करणार, चुकीची कामं करणार तर त्याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे। आणि तुम्हाला एवढा प्रेम आहे मराठी संदर्भात तर तुम्ही क्लासेस चालू करा, लोकांचे काम झाल्यानंतर ते जाऊन शिकतील ना, त्यामध्ये चुकीचं काय? नक्कीच एक महत्त्वाचा प्रश्न आहे। राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होणार अशी माहिती मिळते सूत्रांकडून आणि ज्या काही राजकीय घडामोडी, जे काही व्हिडिओज व्हायरल झालेत काही दिवसांपासून, यानंतर आता सरकार काहीतरी महत्त्वाचं पाऊल उचलणार आहे। काही जणांचं इन्कमिंगसुद्धा महायुतीमध्ये होणार असल्याची चर्चा आहे। सरकारने योग्य वेळी हे चांगलं काम करत आहेत। मंत्री झाल्यानंतर काही लोकांची मानसिकता खराब झालेली आहे, त्यांची तब्येत बरोबर नाही, काय बोलायचं, कशावर बोलायचं, तुम्हाला खाते कुठले दिलेले आहेत ते सोडून जे आहेत ना ते वेगवेगळी गोष्ट करत आहेत। रात्री झोपताना ते विचार करतात की सकाळी विश्व कसं काढायचं, समाजामध्ये भाषामध्ये कसं आपण जे विभाजन करता येईल त्या संदर्भात विचार करतात। त्याने दिलेले खात्यावरती काय कामं केली, लोकांच्या समस्यासाठी काय, गोरगरिबांसाठी काय कामं केली, याच्यावरती कामच होत नाही। आणि मला वाटतं की योग्य निर्णय होणार की ज्यांची मानसिकता ठीक नाही त्यांना मंत्रिमंडळातून काढावं आणि त्याच्यानंतर त्यांचा उपचार करण्यासाठी पण त्या थोडासा विचार केला पाहिजे। अस्लम शेख जी, मीरा भाईंदरमध्ये एक घोटाळा समोर आलेला आहे। महानगरपालिकेने कचऱ्याचा डब्बा 70,000 रुपयाला विकत घेतलेला आहे। 500 रुपयाचा जो डबा आहे तो 70,000 विकत घेतला। सोन्याच्या भावात हे डबे विकत घेतले गेलेत। एकूण 19 कोटींचा घोटाळा आहे। 3,900 डबे विकत घेतलेत। राज्यामध्ये घोटाळे वाढत चाललेत असं म्हणावं का? आणि विरोधकांची नेमकी भूमिका आता या संदर्भातली काय असेल? नाही, तरी त्यांना स्वस्त वाटतोय। खरं म्हणजे त्यांना असं वाटत होतं की 1 लाखच्या वर विकलं पाहिजे। आज तुम्ही मुंबई महानगरपालिका पण जर बघितली तर कुठल्या लेवलवरती ते गेलेलं आहे तुम्ही बघा ना। तुम्ही ते जे उपहार करत आहेत त्या कुठल्या भावाने करत आहेत, नवीन जे टेंडर्स काढलेत त्याची ओरिजिनल टेंडर कॉस्ट काय, कुठल्या काय? अरे सुप्रीम कोर्टाने सांगितलं राज्य सरकारला की काय करत आहे हो तुम्ही, टॅक्स पेयरचे पैसे कुठे नेतात, तरीसुद्धा त्याला टेंडर देण्यात आला का? पण राज्याची जनता आणि देशाची जनताला त्यांनी विशेष करून जे आहे ना जातीमध्ये भाषेमध्ये अडकूनच ठेवलं आहे। त्यांना हे समजत नाही की त्यांची खालची जमीन सरकत चालली आहे। प्रत्येक टायमाला कुठलं तरी चुकीचे स्टेटमेंट करायचं, सगळे चॅनलनी तेच दाखवायचं आणि तिजोरी साफ करायची। राज्य सरकारची तिजोरी साफ, महानगरपालिकाची तिजोरी साफ आणि सगळे काय सगळ्यांना एक झोला शेवटी हातामध्ये भेटणार आहे। एक शेवटचा प्रश्न आहे। उद्धव ठाकरे म्हणतात की आता महानगरपालिकेच्या निवडणुका, इतर निवडणुकाही आहेत, त्यामुळे महाविकास आघाडीची बैठक होण्यापूर्वी इंडिया आघाडीची पण बैठक व्हायला पाहिजे। बैठक होणार आहे का? नाही, त्या संदर्भात उद्धवजी ज्येष्ठ नेते आहेत शिवसेना पक्षाचे आणि इंडिया आघाडीची बैठक झाली पाहिजे, ते झालीच पाहिजे, त्याच्यात काय 2 मत नाही। नक्कीच धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर मी पाहतोय आपली भूमिका या ठिकाणी मांडली अस्लम शेख यांनी आणि सरकारवर निशाणा साधला। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।